नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया वेदर अँड पॉलिटिक्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम जी माहिती आहे हवामानाची ती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच राजकीय घडामोडींच्या काही व्हिडिओ पण आपल्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण बघूया आजचा हवामान अंदाज जो काय आहे तो. आज महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे ते बघूया आपण. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस कसा पडणार आहे त्यानुसार आपण महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, रायपूर हा जो काही भाग आहे तर ह्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे. तसेच आपण नागपूर लगतील जो काही भाग आहे जसे की गोंदिया असेल, गडचिरोली असेल, जळगाव असेल, ह्या काही भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे. तर आपण बघूया की नागपूर आणि चंद्रपूरच्या लगतील जे काही क्षेत्र आहे, ब्रह्मपुर असेल किंवा यवतमाळ, अमरावती आणि अकोला, तर या भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो सायंकाळपर्यंत. अकोला असेल, हिंगोली असेल, तर ह्या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तसेच आपण छत्रपती संभाजीनगर असेल, मालेगाव असेल, नाशिक, अकोले आणि अहिल्यानगरचा काही भाग आहे जसं की बीड, बार्शी, लातूर हा जो काही भाग आहे तर या ठिकाणी भाग बदलत चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे. तसेच आपण बघू शकता की नाशिक लगतील काही बहुतांश भाग, मुंबई लगतील काही बहुतांश भाग, जसे की पुण्यालगतील काही बहुतेक भाग जो आहे तो पाऊस चांगल्या स्वरूपाचा जो आहे तो पडणार आहे. तसेच आपण बघू शकता की काही सातारा, दापोलीचा काही भाग आहे, जो रत्नागिरी लगतील काही क्षेत्र आहे त्या ठिकाणीसुद्धा भाग बदलत पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे. आपण बघू शकता की कोल्हापूरच्या पण काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो पडू शकतो. तसेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची जी अपेक्षा होती शेतकरी बांधवांना ती पूर्ण होणार आहे. कारण तशा स्वरूपाचा हवामान विभागाने जो अंदाज वर्तविलेला आहे तशा स्वरूपात पाऊस जो आहे तो पडणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो चॅनलचा लोगो आहे तो आपण बदललेला आहे आणि नावही आपल्या सहज लक्षात येऊ शकेल असं आहे. त्यासाठी आपण आपल्या एक शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना त्याची माहिती जी आहे ते सहज मिळू शकेल. व आपल्या व्हिडिओ आपली जी माहिती आहे ती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे तेही कमेंट बॉक्समध्ये आपण लिहित चला, जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत जी माहिती आहे ती पोचली असेल असं मेसेजद्वारे कळू शकेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.